नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. सकाळची वेळ आहे आणि मी थोडंसं पनीर होतं उरलेलं, तर त्याचं पालक पनीर बनवत होते भाजी, आणि तयारी चालू होती. थोडंसं कणिक भिजवून ठेवलेलं. मी निवडते इथे भाजीपाला. रात्री आणलेला. भाजी कशी झाली ना, फ्रीजमध्ये नाही ठेवली मी. पालकाची भाजी आणि कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवली, पण मेथीची भाजी विसरले. बाकी ह्या गोष्टींना काय नाही त्यावर आता मी अशी निवडून ठेवते, म्हणजे त्याच्यामध्ये चुकून एखादी अळी वगैरे असली तर ती आता काढून टाकली, म्हणजे ही 2 दिवस चांगली राहते. अशी निवडलेली मग ठेवते कॅरीबॅगमध्ये घालून. शेंगा पण आता मी कट करून ठेवते एका कॅरीबॅगमध्ये, म्हणजे मग कसं सकाळी डबा करायचा असतो ना, पटकन लगेच टाकता येतात. असे म्हटलं की मग ते वरती सोलायचं, नंतर मग ते कट करायचं, त्याला वेळ भरपूर जातो सकाळी. त्याच्यामुळे मी आधीच करून ठेवत असते. स्मित गेलाय बाहेर. बेटू बेटू आत्ताच गेला. हो काय, इकडे चल. आणि मी असं बेल्ट लावलं आहे, त्याच्यामुळे बोलायला हे होतं जरा, म्हणजे आवाज तुम्हाला थोडा दबका निघत असेल. दबलेला आवाजात बोलते मी, कारण तसंच आवाज निघतोय. हे असं वाटतं बांधून ठेवलेलं आहे पॅक. चला, तर मी आता भाजीपाला निवडून घेते. करीकडे पाठ. हां, स्मित कंटाळला आहे, त्याला थोडं खाली चक्कर मारून आणते. सुट्ट्या लागले, खाली मुलं पण खेळतात ना पार्किंगमध्ये, सावली असते तर. ओ चल बाळा चल, कंटाळला तो. ओ स्मितला घेऊन खाली गेले, पण खाली ना उन्हाच्या झळा लागत होत्या पार्किंगमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे मी मैत्रिणीच्या घरी, मैत्रिणीचे मुलं खाली खेळत होते, मग त्या सगळ्यांना घेऊन आम्ही वरती गेलो आणि मग स्मित पण त्यांच्यासोबत खेळला. तर इथं मैत्रिणीचं चालू आहे पाट्यावरती लाल जी लसणाची ज्या सुक्या मिरच्या असतात, तर त्याची मिरची, म्हणजे काय म्हणतात त्याला, चटणी खाण्यासाठी, तर ती वाटण्याचं काम चालू होतं. तर आम्ही बसल्या बसल्या मुलंही खेळत होतो, गप्पाही मारत होतो. अजून एक मैत्रीणसोबत आलेली आहे, ही बघा. तर ही पण राहते. तर मुलं खेळतात खाली पार्किंगमध्ये, तर मग आम्ही पण त्यांच्यासोबत म्हणजे तिथे बसलेलो असतो पार्किंगमध्ये. तर जास्तच म्हणजे झळा लागतात, तर मग आम्ही वरती आलो मैत्रिणीच्या घरी. मग तिथं हे सगळे खेळत होते आणि मग तिचं काम पण चालू झालं आणि आम्ही असं बसलेलो होतो. तर स्मित पण गंमत बघायला येऊन बसला इकडे. त्याला घरामध्ये कंटाळा येतो, तर त्याचं तेच म्हणणं असतं की तुझ्या मैत्रिणीच्या घरी चल, मग खाली उतर, असं दोघांपैकी एक. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना, तर खाली बघा किती मुलं असतात, सगळे लहान लहान, जवळजवळ स्मितच्याच वयातले असतील हे सगळे मुलं. पण स्मित यांच्यामध्ये खेळू शकत नाही, कारण स्मितला खेळता येत नाही आणि तो उभं पण राहत नाही, किंवा तो चालत पण नाही मोकळा. त्याच्यामुळे त्याला खूप अडचण येते. त्याला कधी कधी खाली घेऊन जा. आम्ही डोंगरे मैदानावर गेलो आणि तिथं काही काही गोष्टी घेतलेल्या आहे. थोडं मेन रोडला पण शॉपिंग करायची होती, तरी पण काही गोष्टी राहून गेल्या गरजेच्या. खूप दिवसांपासून काही घेतलेलंच नव्हतं, म्हणून मग काल गेलो थोडासा वेळ काढून. स्मितच्या पप्पांना सुट्टी होती, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेला गेलो आणि घेतल्या आहे काही काही गोष्टी, आणि काही बाकी आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॉपर. हे चॉपर आता छान आहे. अगोदर माझ्याकडे जे होतं ते दोरीचं होतं, असं दोरीने ओढायचं, असंच होतं ते, आणि दोरीने ओढायचं होतं, पण त्याची दोरी तुटून गेली. मग काय करायचं आता, तर आता म्हटलं हे वापरून बघू, कारण की ते सगळं काही, त्याची बॉडी वगैरे सगळं काही चांगलं होतं, फक्त त्याची दोरीच तुटून जाते, तोच प्रॉब्लेम झाला. बाकी काही नाही, सगळं पण चांगलं होतं. आता म्हणून मी ह्या वेळेला वेगळं घेतलं थोडं. बघूया आता हे वापरून, कारण की ना कांदा चिरायला वगैरे आता मला खूप जास्त प्रॉब्लेम येतो आहे. हात दुखतो, उजवाच हात आहे आणि डाव्या हाताने ते शक्यच नाही, असं चिरता येत नाही कांदा. तर मग म्हटलं
तर यात थोडेसे तुकडे करून टाकले तर डाव्या हाताने प्रेस केलं तरी पण होऊन जातं, मग काही टेन्शन नाही आहे. म्हणजे हे खूप गरजेचं होतं सध्याच्या याच्यात आणि नेमकं जुनं खराब झालं माझं. त्याच्यामुळे आता दोरीचं न घेता म्हटलं ह्या वेळेला हे वापरून बघूया किती चालतं आणि कसं आहे हे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे खूप कमी पडतं कितीही असले तरी पण. आता तिथे मिळालं भरपूर शार्प आहे हे, तरी पण त्याचं हे कवर बघूया कसं चालतं कसं नाही. त्या खूप कमी पडतात नाही मला कितीही असल्या तरी. आता मी किती प्रकारच्या नेहमी घेते तरी पण खराबच होऊन जातात. आणि एक गोष्ट त्याच्यासाठी सापडली मला, हे म्हणजे नाईफ शार्पनर. म्हणजे आता हे असं याच्यामध्ये घालून 2-3 वेळेला केलं की चांगली शार्प बनते. बघूया आता ह्याचा काय, म्हणजे खूप जास्त फायदा होणार आहे मला आता याचा नेहमी वापरण्यासाठी. कारण की आता भरपूर माझ्याकडे हे चाकू आहे हे साचलेले आहे आणि ते आता शार्प नाही राहिलेले, ते लवकर कट नाही होते. त्याच्यासाठी तेच म्हटलं की आता काहीतरी मिळालं पाहिजे नवीन घेण्यापेक्षा, तेच व्यवस्थित चालले पाहिजे. तर हे खूप उपयोगात येणार आहे. आता मस्त सगळे चाकू आता हे करून ठेवतो मी. त्यानंतर आहे हे बॉटल साफ करण्यासाठी. ते दुसरं पण आहे माझ्याकडे, ते दुसरं असं लांब कसलं असतं ते, प्लास्टिक, हे पण प्लास्टिकचंच आहे. जे पाण्याच्या बॉटल असतात त्या स्मितचे पप्पा रोज घेऊन जातात, पाण्याच्या बॉटल किंवा स्मितची पाण्याची बॉटल ह्या नेहमी वापरात येणाऱ्या. त्याच्यामध्ये आपला हातही जात नसतो आणि कसं घासणार हाच प्रॉब्लेम येतो. तर ह्याच्याने मी वापरून पण बघितलं, छान आहे हे, एकदम छान आहे, मस्त कडक आणि थोडंसं इकडे सगळं मऊ मऊ आहे. तर हे एक वेगळं घेऊन बघितलं आणि मी बाटली ज्या बॉटल आहे त्या पण धुतल्या ह्याच्याने. त्यानंतर आता हे बघा, हेच आणायचं होतं मला. किचनच्या पडदा जो लावला मी खाली तर त्याचा झोळ पडतो ना खाली, तर मग हे स्टिक चिकटवून 2 ठिकाणी चिकटवावं लागेल ते आणि मग त्याला अडकून देते म्हणजे एकसारखं दिसेल. आणि बेडशीट घेतलेले आहे 2-3 म्हणजे 4 बेडशीट घेतलेले आहे. 2 असे डिझाईनचे घेतलेले आहे आणि 2 बेडशीट प्लेन घेतलेले आहेत. तर खूप दिवसांपासून म्हणजे घेतलेलेच नव्हते बेडशीट. एकाच वेळेला एकटीच बेडशीट बऱ्याचदा घेतो आम्ही आणि मग ते टिकतात आणि एकच बेड असल्यामुळे मग जास्त वापरले पण जात नाही ना इतके. एकच बेडशीट रोज टाकलं जातं. आता हे बघा 2 असे हे प्लेन घेतलेले आहे, ग्रे कलर आणि पिंक कलर आणि पोपटी रंगाचं डिझाईनचं आणि अगोदरचे दाखवलेलं. तर हे बघा, हे पण प्लेन आहे. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती प्लेन घ्यायचं. हे पूर्ण प्लेन नाही, थोडंसं लायनिंग टाईप दिसतं हे, पण त्याचंच कापडचंच डिझाईन आहे, ती फुलं वगैरे नाही आहे, पूर्ण प्लेनच दिसतं ते. आणि आता कापड पण छान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यानंतर हे एक गोष्ट घेतलेली आहे, हे मसाजर आहे, फिंगर मसाजर. वाव, खूप छान वाटतं हे तर. वाव, हे असल्या गोष्टी डोंगरी मैदानावरच भेटतात, अशा वेगवेगळ्या. जसं की हे जर का शार्पनर वगैरे ऑनलाईन असेल, हे ऑनलाईन भेटतं ह्या गोष्टी. पण असं घ्यायला गेलं की शक्यतो मग ते खूप शोधत फिरावं लागतं, हे दुकान ते दुकान कुणाकडे असेल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे डोंगरे वसतिगृह मैदानावर जर गेलं, तिथे आर्ट आणि क्राफ्टचं सुरू असतं नेहमी, महिना 2 महिना 3 महिना. तर तिथे गेलं की ह्या असल्या गोष्टी खूप भेटतात. कालचा व्हिडिओ मी बनवलेला नाही पण खूप छान होतं तिथं. बापरे, खूप काही गोष्टी प्रत्येक वेळेला जेव्हा जातो तेव्हा नवीन नवीन बघायला मिळतं. आणि ते मी पुन्हा एकदा कधी गेले ना तर मग त्याचा व्हिडिओ काढेल, मी तयार करेल. तर खरंच खूप छान, हे खूप छान वाटते मला. वाव, स्मिथच्या बोटांना करावं लागेल म्हणजे. खूपच मस्त आहे. मी नाही बोलत होते घ्यायला, म्हटलं काही वस्तू काही पण घेऊन ठेवायचं, स्मिथसाठी खूप उपयोगाचं आहे. अजून काय घेतलं आहे, शॉर्ट ज्या 3/4 डेली यूजच्या पॅन्ट असतात, मी नेहमी घरामध्ये वापरते, तर त्या घेतलेल्या आहे. मी ऑलरेडी एक घातलेली आहे आणि एक धुवायला टाकली. ही धुवायचीच होती पण आता दुसरं सापडलं नाही. काय मी सकाळी सकाळी लवकर घालून घेतली ही पॅन्ट, वरतीच ठेवलेलं होत्या. ते धुतल्यानंतरच छान वाटतं कापड हे असं, तर धुवायला टाकली.
आणि हे सगळं पण आता धुवायचं आहे बेडशीट. बघते एकदा कलर वगैरे गेला तर हे जे प्लेन बेडशीट आहे ते सगळं मिक्स होणार. शक्यतो कलर नाही जात. जे मेन रोडला मधल्याच गल्लीमध्ये कोटवालाचं दुकान आहे, कोटवाला, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे बेडशीट, पडदे, काय म्हणतात ते, पिलो, सगळं काय भेटतं. ह्या ज्या गोष्टी असतात ना, तर खूप छान भेटतात. नेहमी आम्ही जे बेडशीट आणतो त्यांच्याकडनंच आणतो आणि खूप छान असतात. बघू पुढच्या वेळेला पुन्हा जर का गेलो, आता कधी जाईन माहीत नाही. पिलो कवर आणायचे, त्याच्यासाठी स्मितचे पप्पा एकटे जाऊन घेऊन येतील. त्याच्यावरती प्लेन बेडशीटवरती मॅचिंग पिलो कवर असले तर छान दिसतं. मग ते एक बाकी आहे ग्रे कलरचं, तर तेवढं घेऊन येते. दुसरे जास्त कलर नव्हते, सगळे पण एकदम लाईट कलर होते. व्हाईट, क्रीम, लाईट पिंक, स्काय ब्ल्यू लाईट, असे कलर होते. मग ते कलर थोडेसे पूर्ण प्लेन असतं आणि थोडा जरी त्याच्यावरती डाग पडला की ते पूर्ण दिसून येणार, असे कलर नव्हते घ्यायचे मला. म्हणून मग हे दोन थोडेसे व्यवस्थित म्हणजे मिळाले, तर मग हे घेतले. ग्रे कलर, ब्ल्यू कलर होता पण तो जरा वेगळाच होता. मला डार्क नेव्ही ब्ल्यू जो कलर असतो ना तो पाहिजे होता, पण तो नाही मिळाला. आणि दुसरे डार्क कलर नव्हते, मरून कलर होता, रेड होता, असे कलर होते. पण मग ते नाही घेतले. शक्यतो ते ऑनलाईनच असं आपल्याला पाहिजे ते कलर भेटतं, पण मग कापडाचा विषय असतो. आणि हे कसं आपण जेव्हा दुकानात जाऊन घेतो तेव्हा स्वस्त पडतात, हे खूप स्वस्त पडले. तसं ऑनलाईन खूप महाग आहे बेडशीट, बापरे. हेच बेडशीट ऑनलाईन खूप महाग भेटणार. तर असं आहे, कोटवालामध्ये खूप छान बेडशीट व्हरायटीज पण आहे आणि छान योग्य दरामध्ये आपल्याला मिळतात, छान क्वालिटी मिळते. तर चला बघूया आता अजून काहीतरी आहे. मी अगोदर आता हे चिकटून देते, कारण की चिकटून दिल्यानंतर एक दिवस तर त्याला काहीच अडकवायचं नाही आहे, मग त्यानंतर ते फिक्स व्यवस्थित बसतात. मी आधी हे लावून देते. हे स्मिथचे डायपर लागतात बाहेर वगैरे जातो तेव्हा स्मिथला डायपर वगैरे घालावे लागतात. काही सांगता येत नाही त्याला, कारण की सुशीचं कळत नाही आहे, त्याच्यामुळे हे आणावे लागतात. तर हे खूप स्वस्त मिळाले. गोळे कॉलनीमध्ये सगळ्या गोष्टी, औषधं वगैरे जे काही असेल त्या स्वस्त भेटतात. आणि हे मोठं बॅग खूप कमी किमतीमध्ये भेटलं. झोपला इथे, झोपला की बघतोय ही आहे बाकरवडी. तर गव्हाच्या पिठा म्हणजे गव्हापासून बनलेली आहे. आपण मैद्याची वगैरे असते ना, तर तिथे अशा खूप काही गोष्टी असतात. डोंगरे मैदानावर सगळ्या प्रकारचे म्हणजे लोणचं वगैरे खूप काही गोष्टी असतात. मी व्हिडिओज बनवावं लागेल त्याचा. तर हे टेस्ट करण्यासाठी आणलं. छान आहे, गव्हाचं असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही.